आम्ही स्टे केलं आहे सगळ्यात फेमस हॉटेलला, तिथे येऊन यांनी बिर्याणी वगैरे ट्राय केली आहे. हैदराबादमध्ये आल्यानंतर तुम्हाला बिर्याणी खायला भेटेल आणि आमचे आहो खूप एक्सायटेड आहेत बिर्याणीसाठी, पण त्यांनी सांगितलं व्हेज बिर्याणीच भेटणार आहे. हां ट्राय मारणार आले नॉनव्हेज बिर्याणी. हैदराबादमध्ये आल्यानंतर नॉनव्हेज बिर्याणी नाही खाल्लेलं काही या सगळेजण नॉनव्हेज बिर्याणी. तर फायनली आपण आलेलो आहोत चारमिनारला. इथे मागं तुम्हाला दिसत असेल ते आहे चारमिनार. खूप जास्त ऊन आहे हैदराबादमध्ये आणि इकडे शॉपिंग सेंटर पण आहे मागे पूर्ण. आणि इकडे सर्वात जास्त जे भेटतं ते आहे शेरवानी आणि बँगल्स. जसं आपली तुळशीबाग आहे पुण्याची सेम तसंच प्राईज आहेत 150, 100, 200च्या रेंजमध्ये साड्या, वापरायचे कपडे वगैरे सगळं असं 200च्या आतमध्येच आहेत. आणि काही काही तर 60 रुपयाला पण कुर्ते आहेत. आणि बाकी सगळ्या गोष्टी शेरवानी मला नाही माहिती घेतल्या, पण कुर्ते तर 60 ते 190 रुपयाला भेटतात. हे मागे चारमिनार आहेत. आता आम्ही जातो चला. तर इथे पूर्ण शॉपिंगसाठीच आहे. हे असं शॉपिंगसाठी असं चारमिनार. तर मंडळी अजिबात चारमिनारला या, पण एकदम वीकडेजमध्ये या. आम्ही वीकडेजमध्ये येऊन सुद्धा एवढी गर्दी होती आणि आमच्या आहो इथं बसलेले आहे. आम्ही लिटरली तुम्हाला दिसत असेल फुटपाथवर बसलो आहे. एवढे पाय दुखून आले, इतके पाय दुखून आले. तुम्हाला दाखवते मी कसं स्प्रे वगैरे मारले. लिटरली मी कधीच प्रेफरन्स देणार नाही की चारमिनारला या म्हणून. एवढं थकलो आहे, अजिबात अशी चालू पण वाटत नव्हती. एवढं ट्रॅफिक, एवढी गर्दी. आणि आपल्याला कसं पुण्यात सवय निसर्गरम्य वातावरणाची, शांततेची. ट्रॅफिक आहे पण असं एवढं नाही. पण इथं बापरे एवढी धूळ, एवढं ट्रॅफिक, एवढं गर्दी काय म्हणतात असं इरिटेट झालं होतं. नको वाटत होतं मला. त्यामुळे मी काहीच फक्त चारमिनार बघितलं आणि लगेच रिटर्न येऊन शॉपिंग केली. काही नाही, अजिबात नाही. मी प्रेफरन्स करणार नाही तुम्ही या म्हणून. ते सांगत होते. मी त्यांना एका माणसाला विचारलं की एवढीच गर्दी असते. ते म्हणजे सॅटर्डे संडे तर चालता पण येत नाही. अशी सगळं डायरेक्ट ढकलतच जातात माणसं. एवढी ट्रॅफिक असते, एवढी गर्दी असते. लिटरली आम्ही लिटरली फुटपाथवर बसलो आहे फायनली, कारण पाय टाकतच नाही. तो पाय दाखवतो. पायाला मी स्प्रे मारला, इतके पाय दुखत आहेत त्याचे. आणि रोडवर बसलो आहे आम्ही. तर फायनली सगळ्यांना बाय बाय केला. कारण सगळ्यांची फक्त 2च दिवस होतो, पण सगळे इतके भारी होते बसमधले. मी सगळ्यांना नाही दाखवू शकले, पण सगळेच खूप केअर करत होते. म्हणजे सगळेजण आमचे म्हणजे आम्हीच जास्त यंग होतो आमच्या बसमध्ये. आणि बाकी सगळे असे म्हणजे असं वाटलंच नाही आम्ही फॅमिलीला सोडून आलो आहे. फॅमिलीसोबत होते असं वाटत होतं आम्हाला. आणि खूप मजा आली सगळ्यांसोबत. सगळे असं खूप मिसळलो होतो. सगळे एकमेकांशी खूप रुळले होते. जाताना चांगलं वाटत नव्हतं बाईक करायला, पण आता पुढची जर्नी करायची म्हटलं बाईक करावंच लागेल. आणि आता आम्ही तिथून चारमिनारपासूनच आम्ही डायरेक्ट ओला केला, उबेर केलं आणि इथून आम्ही डायरेक्ट चाललो एअरपोर्टला थोडं फ्रेश होऊ, कारण 2 तास अगोदरच आम्ही पोहोचणार आहोत तिथं. तर तिथं फ्रेश होऊ, छान चेंज वगैरे करते मी आणि माझं एअरपोर्ट लुक पाहायला विसरू नका. सो फायनली आम्ही आलेलो आहोत एअरपोर्टला. आमच्या बॅगा आता आम्ही मस्त चेंज करणार, फ्रेश होणार, कारण आमच्याकडे आहे पूर्ण 4 तास. ॲक्च्युली आता आमच्याकडे आहेत पूर्ण 3 ते 4 तास. आता आम्ही तुम्हाला पूर्ण एअरपोर्ट फिरवतो, कारण आमच्याकडेच तेवढा वेळ आहे. कारण आमची ट्रिप हैदराबादची लवकर संपली. आम्हाला माहिती असेल तर लवकरच केलं असतं. चलो म्हणलं जाते. इथून हे आता बोर्डिंग पास घेत आहेत. हे सगळं आम्ही फर्स्ट टाईमच करतो आहे. आम्हाला सुद्धा माहिती नाही आहे. बट आम्ही इंडिगोची फ्लाईट बुक केली आहे. सो आता जे PRN नंबर आहे त्याच्यावर हे आता बुकिंग करत आहे. कसं वाटतंय? हां येस, आमची नावं आलेली आहेत. सो आम्हाला 30 kg अलाउड आहे. टोटल चेक बॅगेज इथे. नंबर ऑफ बॅग्स 2. चेक बॅग्स 2. आता इथं आमचा बोर्डिंग पास येईल. आ गया. ठीक आहे, इझी आहे, काय अवघड नाही आहे. फक्त इथं आपला PRN नंबर टाकून बॅग्स किती आहेत काय वगैरे ते चेक करायचं
आणि इथून पास घेऊन डायरेक्ट आतमध्ये जाऊन इंडिगोची फ्लाईट घ्यायची बस. आणि आम्हाला एक खूप कन्फर्म झालं की आमची विंडो सीट आहे, त्यामुळे आम्ही खूप खुश आहे. चलो ते आमचे बोर्डिंग पास आहेत. चला तर इथं तुम्ही असं बॅगचं वेट चेक करू शकता. इथे स्टिकर्स आहेत, ते स्टिकर्स आता बॅगेला लावायचे. ते बॅगेला लावायचं काम चाललं आहे त्यांचं. बॅग चेकिंग झालं थांबलं इतक्या वेळ झालं, इतक्या ठिकाणी घुमतोय. आमचं पण फर्स्ट टाईम आहे त्यामुळे आम्हाला पण माहिती नाही कुठं कसं काय करायचं. पहिलं आम्ही बॅग चेक केली डायरेक्ट स्कॅन करून डायरेक्ट, आणि तिथं आमचं स्कॅनच झालं नाही. त्याच्यामुळे आम्ही परत फिरून राऊंड मारून आणि मगच एअरपोर्टलाच राऊंड मारलो. आणि बॅग चेक झाली ना म्हणजे बरं होऊन जाईल, कारण बॅग चेकच होत नव्हती. आता बॅग चेक झाली ना तर आम्ही पुढे जायला रेडी. आणि माझा ओव्हरऑल लुक खूप पर्पल लुक केलेला आहे. पर्पल चप्पल असं छान वॉचे लांब केलेलं असा लुक आहे. आणि आमचा अहूनचा लुक दाखवते असा छान लोकांनी खूप क्यूट दिसत आहेत. अहो आमचे लाजले आमच्या ब्लश करतायत ब्लश. तर आता फायनली बॅग चेक झालेली आहे. माझी बॅग आता ही बॅग चेक होईल. आता ही बॅग मगाशी काही चेक झाली नव्हती, आता ही बॅग चेक होईल. आता बघूयात ही बॅग कशी जाते ते. टोटल आम्हाला 30 kg आहे दोघांचं मिळून. 30 kg झालं पाहिजे तसं होतंय मला. इथं तुमची सिक्युरिटी चेक बॅग वगैरे चेक होती. तर बोर्डिंग पास आहे आणि इथे तुमचं तर बॅग चेक करताना तुम्हाला सगळे इलेक्ट्रॉनिक गोष्टी काढाव्या लागतील. डिजिटल वॉच पण काढून ठेवावं लागेल आणि सगळे चार्जर वगैरे साईडला काढावं लागेल आणि बॅग अशी ठेवावं लागेल. तेव्हा ती बॅग जी आपण आतमध्ये घेऊन जाणार आहे त्याची चेक इन होऊन जाईल. तर अशा आम्ही बॅग काढलेल्या आहेत. आता ह्याचं चेक केलं तर असे तुम्हाला इथं डिजिटल जे काही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी आहेत त्या अशा काढून ठेवाव्या लागतील साईडला. आणि डिजिटल वॉच असेल ते पण तुम्हाला काढावं लागेल आणि मग हे आपलं सेल्फ बॅग चेकिंग होतील. तर अशी बॅग चेकिंग होऊन येते आणि मग ते आता बॅग भरायची आपली. इकडे सिक्युरिटी चेक होते. सिक्युरिटी चेकिंग झाल्यानंतर इथं तुम्ही शॉपिंग करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर. सगळे ब्रँडेडच गोष्टी आहेत, त्यामुळे जर वेळ असेल तर फिरून घ्यायचं आणि छान शॉपिंग करायची असेल तर शॉपिंग करायचं. सगळे एक्सपेन्सिव्ह आहे ॲज युज्युअल. एअरपोर्ट असल्यामुळे एक्सपेन्सिव्ह असेल तर असं छान तुम्ही इथे शॉपिंग करू शकता वेळेतल्या वेळेला. त्यामुळे टाईम पण तुमचा वेस्ट होणार नाही. इथे सगळे असे शॉप्स आहेत. इथे तुम्हाला गेट नंबर दिला जातो, कुठल्या गेटला जायचं आहे काय वगैरे अशा फ्लाईट्स. इकडे खायला तुम्ही खाऊ शकता. इकडे खूप सारे शॉपिंग जसं मॉलमध्ये सगळे शॉप्स असतात ते सगळे शॉप्स इथे आहेत. तर आता मी सगळे शॉप्स दाखवत बसणार नाही, कारण सगळे शॉप दाखवायचे म्हटलं मला पूर्ण प्लेन फिरावं लागेल. मी पाय असे लंगडत चालत आहेत. आज खूप चाललेत चारमिनारला, जेव्हा पाय दुखायला लागला आहे त्यांचा. आप क्या लेके देंगे मुझे? हम आपको तो बॉडी पास पुढे. तर हे असं चालायचा कंटाळा आला की अशी गोष्ट आहे, किंवा गाडी पण आहे इथून. जर तुम्ही बिझनेस क्लासचं तिकीट काढलं असेल तर इथे तुम्हाला असं छान लॉन्जमध्ये तुम्ही बसू शकता. इथे चार्जिंग पॉईंट, तसं इकडं चार्जिंग पॉईंट वगैरे आहेत, पण इथं तुम्ही असं निवांत बसू शकता रिलॅक्समध्ये. हे दिसतं. तर इथून आम्ही परत खाली चाललो आहे, कारण इकडे आमचं गेट नंबर चेंज झालेला आहे त्याच्यामुळे. सो आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत. बसमधून आता फ्लाईटपर्यंत जायचं आहे.
फायनली फ्लाईटमध्ये अलग सो फायनली आम्ही बसलेलो फ्लाईटमध्ये. आता व्ह्यू बघण्यासाठी Will be soaring passes some feet above the clouds and ATHs today are Captain Akshita Jain, First Officer Dargin Nasarat. आपको निकटतम निकास तक पहुंचने में सहायता करेगी. इलेक्ट्रॉनिक उपकरणों का उपयोग केवल फ्लाइट आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आमच्या उतरावर नका. तर आता आम्ही बॅग कलेक्ट करतो आणि आम्हाला घ्यायला आलेले जे कॅब ड्रायव्हर आहेत ते बाहेरच थांबलेले आहेत. तर ते आम्हाला पिक करतील आणि हॉटेलवर नेतील. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, प्लेनची जर्नी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. नेक्स्ट वर्कसाठी स्टे ट्यून. उद्या आमचं कोणतं लोकेशन असणार आहे, आम्ही कुठे कुठे फिरणार आहे, तर त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. म्हणजे उद्या बघा सॉरी. आणि कमेंट करायला विसरू नका. तर आमची बॅग आता कलेक्ट केली जाते. सैले ते बॅग येतात ते बॅग कलेक्ट करतील आणि बॅग कलेक्ट करून झालं की मग आम्ही निघू. बाहेर ऑलरेडी फोन आलेला. आता रात्रीचे 1 वाजले. 1 वाजता आम्ही पोचलेलो. आम्ही 11 वाजता बसलो होतो. 1 वाजता आता पोचलो आहे. आता डायरेक्ट हॉटेलवर जाऊन झोपू. इतके सारे कान बंद झाले होते आणि एक्सपिरियन्स खूप भारी होता प्लेनमध्ये. फक्त खूप जास्त कान वाजत होते, म्हणजे कान बंद होत होते. आणि झोपलं की आहे ना, झोपेतनं असं उठलं की असं गरगरल्यासारखं व्हायचं. उडताना खूप मजा आली. पोटात गोळा आला होता. आणि व्ह्यू तर रात्रीचा इतका मस्त होता, ते तुम्ही पाहिलंच असेल. तर ओव्हरऑल खूप मजा आली. फक्त आम्ही फूड ट्राय नाही केला. आम्ही फूड बॅगेतच घेतलं आहे कारण वडापाव आणि सँडविच होता. आणि रात्रीची वाजते 12 वाजता. 12 वाजता हे कशाला खायला नको म्हणून आम्ही अवॉइड केलं. टी वगैरे मला अजिबात आवडलं नाही. पण ठीक आहे, आता आमची बॅग घेतली आहे त्यांनी. तर चलो, असा ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता. खूप मजा आली. खूप भारी वाटलं प्लेनमध्ये बसून. तर चला आता आम्ही जातो, झोपतो, आराम करतो. आणि तुम्ही ब्लॉगला कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं ते. खूप मजा आली. एक्सपिरियन्स खूप भारी होता आणि खूप मजा आली. माझे ड्रीम होतं की एकदा तरी प्लेनमध्ये बसायचं. आणि आता काय आयुष्यभरच आता वेगवेगळ्या जर्नी आम्ही प्लेनने करणार आहे. पण खूप लवकर योग आले आमचे. खूप भारी वाटते. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.